गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बाळांनो, तुम्हा सर्वांचं आजी आणि नातवंड या चॅनलमध्ये स्वागत असो. आज आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. त्यामुळे गुरुवर्य व्यासांना आपण वंदन करूया. तसंच आपल्या जन्म झाल्याबरोबर पहिला गुरु कोण असेल तर ती आपली आई. आई आपल्याला जेवायला, खायला, प्यायला, बोलायला, चालायला, बसायला, उठायला, पुढे पुढे तर लिहायला, वाचायला सगळं काही ती शिकवते. त्यामुळे आईवडिलांना पण नमस्कार. आणि आपले शाळा कॉलेजमधले जे शिक्षक असतात ते पण आपले गुरु नाही का? आपले आजी आजोबा पण आपले गुरु असतात. त्यामुळे या सगळ्यांना वंदन करूया. तर या दिवसाचं महत्त्व म्हणजे काय? तर गुरुशिष्य परंपरा. गुरुशिष्य परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. जसं सांदीपनी ऋषी आणि श्रीकृष्ण भगवान, वसिष्ठ ऋषी आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण, धौम्य ऋषी आणि अरुणी, महर्षी व्यास आणि शुक, त्यानंतर चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, त्यानंतर आपण म्हणूया की रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद त्यांचे गुरु, त्यांचे शिष्य. त्यानंतर हे आपले कोण, अगदी अलीकडचं म्हणाल तुम्ही तर रमाकांत आचरेकर आणि त्यांचे शिष्य सचिन तेंडुलकर. अरे हो, पण आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती एका ऋषींच्या शिष्याची, म्हणजे द्रोणाचार्य ऋषी आणि त्यांचा शिष्य अर्जुन आणि एकलव्य. त्यामुळे मी आज तुम्हाला एकलव्याची गोष्ट सांगणार आहे. ही द्वापार युगातील गोष्ट आहे. आता द्वापार युग म्हणाल तर म्हणजे काय? तर भारतीय कालमापनेनुसार 4 युगे झालीत. पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग आणि आता चालू आहे ते कलियुग. तर या द्वापार युगामध्ये हा एकलव्य होऊन गेला. हा भिल्ल जमातीतला होता. त्याला वाटलं की गुरु द्रोणाचार्यांनी आपल्याला धनुर्विद्या शिकवावी, म्हणून तो त्यांच्या आश्रमात गेला आणि त्यांनी विचारलं की गुरुवर्य, तुम्ही मला धनुर्विद्या शिकवाल का? द्रोणाचार्यांनी नकार दिला. ते म्हणाले, पितामह भीष्मांना मी वचन दिलेलं आहे की मी फक्त राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवेन. एकलव्य काहीच न बोलता बाहेर पडला. त्याला काही राग आला नाही गुरुने नकार दिल्याबद्दल आणि त्याची श्रद्धासुद्धा कमी झाली नाही. तो घरी जाण्याऐवजी थेट जंगलात गेला. तिथे त्याने मातीची द्रोणाचार्यांची एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीची तो रोज पूजा करावू लागला. त्या मूर्तीकडे एकटक बघत तो ध्यानसुद्धा करू लागला. त्यामुळे असं करता करता त्याने धनुर्विद्या शिकली. त्याचं ध्यान असल्यामुळे त्याची एकाग्रता वाढली होती. ती एकाग्रता आणि गुरुभक्ती, आणि तो स्वतः प्रामाणिक होता. त्यामुळे तो अगदी चांगलाच धनुर्धारी झाला, चांगला धनुर्धर झाला. तो द्रोणाचार्य सगळ्यांना घेऊन धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी
जंगलात गेले. त्यांच्याबरोबर एक कुत्रा पण होता आणि ते सराव करू लागले शिष्यांकडून. हा कुत्रा पुढे धावत धावत गेला आणि तो कुठे थांबला तर जिथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करत होता तिथे. आणि एकलव्याचा तो वेश बघून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला. मग एकलव्याने काय केलं तर त्याच्या तोंडात 7 बाण मारले की ज्यामुळे त्याचं भुंकणं बंद झालं, पण त्याच्या तोंडाला कुठेही इजा झाली नाही. पुन्हा तो कुत्रा धावत धावत द्रोणाचार्यांकडे आला. त्याला बघून अर्जुनाला वाटलं, अरे या कुत्र्याचा आवाज बंद केलाय, याच्या तोंडात 7 बाण मारलेत, पण याला कुठेही इजा झालेली नाही आहे. म्हणजे हा माझ्यापेक्षा ग्रेट दिसतोय, हा माझ्यापेक्षा खूप मोठा धनुर्धारी झालाय, हे कसं काय शक्य आहे. म्हणून त्याने द्रोणाचार्यांना विचारलं, गुरुवर्य, तुम्ही तर म्हणाला होता, तुम्ही मला वचन दिलं होतं की तूच सगळ्यांमध्ये श्रेष्ठ धनुर्धारी होशील म्हणून, पण ही विद्या तुम्ही मला नाही शिकवली. द्रोणाचार्य विचारात पडले आणि त्यांच्या मनात आलं की अरे अर्जुनासारखा दुसरा धनुर्धर होणे शक्य नाही. पण हा तर एकलव्य अर्जुनाच्या पुढे गेला. मग ते एकलव्याला भेटायला गेले आणि त्याला म्हणाले, हे बघ, तू माझी मूर्ती ठेवून तू धनुर्विद्या शिकलास, पण मला गुरुदक्षिणा नाही दिलीस. तेव्हा एकलव्य म्हणाला, गुरु महाराज, मी कोणती दक्षिणा देऊ तुम्हाला, सांगा तुम्ही. तर द्रोणाचार्य म्हणाले, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा. एकलव्याने क्षणाचाही विचार न करता त्याने उजव्या हाताचा अंगठा गुरु महाराजांच्या पायी अर्पण केला. गुरु द्रोणाचार्याने एकलव्याला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, वत्सा, मी अर्जुनाला वचन दिल्याप्रमाणे तो धनुर्विद्येत पहिलाच राहील, पण आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य असतील, नक्षत्रे असतील, तोपर्यंत तुझं यशगान गायलं जाईल. आणि तर मुलांनो, हे बघा, तुमच्या लक्षात येते का की एकलव्याची गुरुभक्ती श्रेष्ठ ठरली. त्याने तन्मयतेने, एकनिष्ठेने आणि एकाग्र होऊन, एकाग्र चित्ताने त्याने धनुर्विद्या स्वतः शिकली आणि शिवाय अंगठा, गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देऊन त्याने समर्पण केले. तर मुलांनो, आत्ताच्या या हल्लीच्या या काळात बरेचसे लोक अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना गुरु मानतात, शिर्डीच्या साईबाबांना गुरु मानतात, त्यानंतर शेगावच्या गजानन महाराजांना गुरु मानतात. तर असे अनेक गुरु मानतात. बरं मुलांनो, मग तुम्ही गुरुदक्षिणा काय द्याल सांगा. अरे तुम्ही सगळेजण शाळा कॉलेजला जाता तेव्हा तिथे तुम्ही फी भरता की नाही, तीच गुरुदक्षिणा असते. आणि शिवाय तुम्ही खूप अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, खूप वाचन करा, खूप मार्क्स मिळवा आणि चांगले बना. आईवडिलांची आज्ञा पाळा आणि चांगले वागा. म्हणजे मग ती एक प्रकारे आईवडिलांना आणि शिक्षकांना गुरुदक्षिणाच होईल. ठीक आहे, तुम्हाला माझी गोष्ट आवडली का? तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण लिहा. भेटूया आपण पुढच्या गोष्टीच्या वेळेला. तोपर्यंत बाय बाय.